रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आपटवणी येथील शेकडो शेतकरी संकटात सापडलेत. अस्मानी व वादळी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता बियाण्यात झालेल्या फसवणुकीने रडकुंडीला आणले. येथील शेतकऱ्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून जया भात बियाणे खरेदी केले. मात्र 90% पेक्षा जास्त बियाणे खेड, काळी, कचरी, भेळ असल्यामुळे पोंजे म्हणजेच पोकळ निघाले आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्चाने केलेली लागवड नुकसानीतच गेली आहे. हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. तर कृषी सेवा केंद्राची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे. काय सांगाल, काय नाव आपलं आणि काय एकूणच परिस्थिती आहे भात बियाणांमध्ये, काय सध्या तक्रारी आहेत शेतकऱ्यांच्या? माझं नाव शरद गोळे. मी सुधागड कृषी मित्र संघटनेचा पदाधिकारी आहे आणि विशेषतः दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आणि आपलं कृषी विज्ञान केंद्र किल्ला यांच्या सहकार्याने सुधागडमध्ये कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळे जे प्रयोग राबवले जातात ते म्हणजे आधुनिक शेती चांगल्या प्रकारे कशी करायची, हळदीचं उत्पन्न घेणं असेल, भुईमुगाचं बियाणं उत्पन्न घेणं असेल किंवा कडधान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न घेऊन कसं आपला आर्थिक स्तर वाढवता येईल याकडे विशेषतः आम्ही संघटनेच्या माध्यमातून लक्ष देतो. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये चालू वर्षीच्या 2024च्या शेतकऱ्यांनी जे हे भात बियाणं जे खरेदी केलं, प्रत्येक दरवर्षी शेतकरी नवीन भात बियाणं घेतो आणि वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांनी जे भात बियाणं घेतलं त्या शेतकऱ्यांची आत्ता घोर फसवणूक झाल्याचं हे लागवडीनंतर 3 महिन्यांनी लक्षात आलं की ज्या वेळेला पीक आता लोंबीवरती आलं की त्या संपूर्ण भातामध्ये याला खेड म्हटली जाते किंवा काळी कचरी म्हटली जाते किंवा भेळ म्हटली जाते. या दाण्याचा कोणत्याही प्रकारे काही उपयोग होत नाही. अशा प्रकारे शेतामध्ये अगदी 99% खेड उगवलेली आहे. त्यामुळे सर्व सुधागडमधील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा कृषीधन आणि महाबीजचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून त्वरित सुधागडमधल्या शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना लवकरात लवकर त्यांना त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई ही मिळावी. कारण संपूर्ण शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह, येणारे सणसूद, येणारी भावी दिवाळी, त्यांच्या कुटुंबाचा सगळा उदरनिर्वाह येणार आहे त्या पिकांवरती असतोय. आणि अशातच आपण आत्ता बघतोय तर हे आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट, आसमानी संकटाला तर शेतकरी सामोरा जातोयच. तसं जर बघितलं तर आता ओला दुष्काळ जाहीर करावा सुधागडमध्ये देखील, ही देखील आम्ही थोडे दिवसात मागणी करणारच आहोत. कारण हा पाऊस जो पडतोय, हा जो काही निसर्गाचा जो काय असमतोल झालेला आहे आणि हवामान बदल जो काय झालेला आहे त्या हवामान बदलाचा फटका देखील शेतकऱ्याला बसतोय. म्हणून सगळ्या बाजूने शेतकरी जो काय नाडला जातोय, पिडला जातोय आणि शासन फक्त काही तुटपुंच्या योजना आणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. म्हणून मायबाप सरकारला मला सांगावंसं वाटतंय की या दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांच्या खिशामध्ये कसे 4 पैसे पडतील याच्यासाठी दखल घ्यावी. नाहीतर शेतकरी संघटना यासाठी तीव्र आंदोलन करेल याची मी आपल्याला पूर्वसूचना देतो. काय सांगाल, काय नाव आपलं, कुठल्या गावचे शेतकरी आहात आपण आणि सध्या पिकाची नुकसान काय झालंय पिकांचं? आम्ही सर्व शेतकरी बांधव आपटणे ग्रामस्थातले आहोत आणि आम्ही संपूर्ण कृषी खात्याकडून बियाणं आणलं होतं आणि हे बियाणं आणल्यानंतर संपूर्ण खेड निघाली, संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे संपूर्ण शेतकरी राजा माझा संपूर्ण म्हणजे नुकसान झाल्यामुळे संपूर्ण तर एकदम खचित झालेलं आहे. तर असं आमच्याकडे संपूर्ण भरपाई मिळावी अशी आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांमार्फत आम्हाला विनंती आहे तुम्हाला. तरी किती शेतकरी साधारणतः असतील असे नुकसानग्रस्त? असं संपूर्ण आता गावात संपूर्ण गावात म्हणा हरकत नाही, अख्या तालुक्यात संपूर्ण कृषी अधिकाऱ्यांनी समजून घेतले, सर्व तालुकाच याच्यामध्ये आहे. काय नाव तुमचं आणि कोणत्या गावचे आपण शेतकरी आहात आणि एकूणच कशा पद्धतीने आपली फसवणूक झाली? सध्या भात पिकांवर जी कीड आलेली आहे किंवा खेड आलेली आहे, काय प्रकार आहे नेमका? काय नाव? माझं नाव भरत शिवराम दंत. मी राहणार आपटोणे गावचा आहे. माझा शिक्षण हा 10वी पास होऊन मी शेतकरी वळणाकडे वळलेला आहे. अक्षरशः या शेतीमध्ये मी नवीन बियाणं टाकून या बियाण्यामध्ये आमची कृषी खात्याकडून असं फसवणूक झालेली आहे. त्या टक्के मला वाटतं 70 ते 80% खेड्याच उगवलेले आहे. बियाणं हा कमी प्रमाणात उगवलेला आहे आणि वर्षभर मेहनत करून आम्ही ट्रॅक्टर लावून शेतामध्ये नांगरकी आम्हाला परवडत नाही. ट्रॅक्टरचं पॉवर टिलर लावून 1000-1200 रुपये ताशी लावून 2-2, 8-8 तास आम्ही रात्रभर मेहनत करून या शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक झालेली आहे. या भाताला
शून्य किंमत बियाण्याला मला मार्केटिंग मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. काय आपली मागणी आहे? मागणी अशी आहे की या कृषी केंद्रावर सरकारने योग्य ते कारवाई करावी हां. आणि शेतकऱ्याच्या ह्याच्या पुढे अशी फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. सरकारने भरपाई द्यावी असं आपली इच्छा आहे का? सरकारने सरकारने नुकसान भरपाई किंवा द्यावी किंवा त्या केंद्रावर कायदेशीर कारवाई करावी एवढी आमची मागणी आहे. किती साधारणतः शेतकरी असतील आपल्या गावचे किंवा तालुक्यातच हा प्रकार झालाय का? नाही, त्या तालुक्यामध्ये प्रकार आले. ज्या केंद्राकडून बियाणे घेतले त्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांची सगळेच ओरड आहे. काय नाव तुमचं आणि आता शेत पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, कशी फसवणूक झाली आपली, काय सांगाल? काय नाव? माझं नाव सुनंदा बलिराम जाधव. आपटवण्यात राहतो आम्ही. आमचा 150 घराचा उंबाटा आहे. सगळी शेतकरीच आहेत, त्यातला न शेतकरी असा कोणच नाही. पण बियाण्याच्या भाताला भात चांगला येतो, पीक भरपूर येतो, म्हणून आम्ही आगोडच्या तोंडी 5-5, 4-4 हजार रुपये लोटून शनी 4-4 महाबीज म्हणून शनी कुठे खात्यातनं बियाणं आणतो. आणि त्या बियाण्याला आम्हाला तर त्या टायमालाच वाटलं होता की लाल गुळ आहे म्हणजे ह्या भातात काहीतरी आम्हाला अनुभव असतो. आम्ही काय अशी शेतकरी करतो त्यातमध्ये आम्हाला बरोबर माहिती असतो खेड कुठची, चांगला भात कुठचा. पण बियाण्याच्या भाताला व्यवस्थित लोम येते, म्हणून आम्ही अगोदरचा जरी असला दिवस तरी पण पैसे खपून शनी महाबीज आणतो. कारण चांगली वर्षभर आम्ही मेहनत करावा, तिथं आम्ही वर्षभर मारावा, पिकऱ्यात चांगली यावा म्हणून शनी आम्ही बियाणं बाहेरून आणतो. नाही तर आमच्याकडे काय खूप बियाणं असतो, पण आम्ही दरवर्षी बियाणं बदलतो. मग आता काय झालंय नेमकं? आता जाम खेळ आले भाताच्या वरती. लोम 50% लोम आणि 50% खेळ असे झालंय. सगळं बियाणं ते सगळं वाठवलं झालंय शेताचा. आम्ही नाराज आहोत, काय करावं असं झालंय. काय सरकारकडे मागणी काय तुमची? सरकारकडनं आमचा भरपाई करून द्यावा, कारण आम्ही त्यातमध्ये लय मेहनत केली. आता आम्ही खायचं काय वर्षभर तेवढी आता मेहनत आम्ही- करू ना. आमचं मेहनत सगळी फुकट गेली, दुसरं आता पाण्यात आम्हाला गेली. आहेच काय. काय नाव तुमचं? काय परिस्थिती एकूणच झालेली आहे? पिकांचं कसं नुकसान झालंय? भात शेतीचं काय फटका बसलाय? माझं नाव वैशाली श्याम केदारी, राहणार आपटूनची रहिवासी. आम्ही शेतकरी आहोत, म्हणजे आम्ही शेतीशिवाय दुसरा आम्हाला धंदा दुसरा काहीच नाही. मजदुरी करा तर सर्व शेतीवाली पैसे कुठनं आणायचे. आणि वर्ष 6 महिने आम्ही पैसे जमा करून हे भात चांगला बियाणं चांगला येतो शेतात. वर्षात नाही 6 महिन्यात पीक चांगलं भेटतं म्हणून बियाणं टाकतो आम्ही. घरचं भात टाकीत नाही. आणि बियाणं टाकल्यामुळे त्या बियाण्याचं आमचं एवढी नुकसान केंद्र झाले ना, तर आम्हाला अक्षरशः खायचे मुश्किल झाले. आता ह्याच्यापुढे आम्ही खायचं काय? आमचं कुटुंब मजुरी करायला तर आमची दुसरी नोकरी आम्हाला काहीच नाही. त्या शेतीतच आमचं सगळं पीक धान्य आहे. वर्षभर कमवतो आम्ही, त्याचा आम्हाला काय उपयोग आहे? ह्याच्यावर आम्हाला काहीतरी ह्याच्यावर कारवाई करायला आम्हाला काय, ह्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मोबदला भेटला पाहिजे. कारण का आम्ही वर्षभर आता खाणार काय? शेतीचं आम्ही हे असं पीक येऊन आमचं हे सगळं गळून जाणार. मग आम्ही आता खाणार काय याच्यामध्ये? सरकारने ह्यासाठी आम्हाला काहीतरी हे केलं पाहिजे, भरपाई नुकसान द्यावी पाहिजे. कारण का आमचा कुटुंब आता काय खाणार आहे? वर्षभर आम्ही हे अशी मेहनत करून आम्हाला फायदा काय त्याचा? आता काय संकट आहे तुमच्या पुढं? संकटात सगळं बियाणं आलंय भात, पण ते सगळं गळून जाणार. आम्ही खाणार काय म्हणजे त्याच्यामध्ये? पावसाने सगळं आमची बियाणे दिला, पण बियाणे सगळं खराब निघाला. सगळे खेळ आणि हे निघाले, लोंबी ह्याच्या हिरकाळे निघाल्या, ह्या गळून जाणार सर्व. आणि याला भाव पण नाही, म्हणजे थोडं पण राहिलं त्याला भाव पण नाही भेटणार. काय बियाण्याला हे पण नाही, कोण घेणार पण नाही. आम्हाला खाण्यासाठी काहीतरी आता सरकारने काहीतरी आमच्याकडे बघावं, एवढीच आमची नम्र विनंती आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.